मी तुम्हाला जे हे सगळं दाखवते ना, प्रत्येक ज्वेलरीची किंमत वेगवेगळी आहे. तर जितकी मला आता आठवते तेवढी मी सांगते. तिने तर सांगितलंच होतं, पण आता मला जितकी आठवेल तेवढं मी इथं सांगेल तुम्हाला. तर हे जे दिसतंय तुम्हाला ते हे कानातलं आहे. कानातलं म्हणजे जे आपण वेल असतो ना, तसं त्या टाईपमध्ये केसांमध्ये अडकवायचं आणि कानाला अडकवायचं. ते खूप छान होतं आणि ते फक्त ₹100 ला होतं. 100 नाही 120 ला असेल बहुतेक आणि खूप छान दिसतं ते साडी घातल्यानंतर. आणि हे कानातले जे झुमके आहेत सगळे ते 100-100 ला होते आणि क्वालिटी सगळ्याच ज्वेलरीची छान आहे. त्यामुळं असं म्हणताच येणार नाही की कुठलं छान कुठलं नाही. तर ही डिझाईन मला कानातल्याची खूप जास्त आवडली आणि त्याच्यात 2 कलर मला खूप जास्त आवडले होते. मी कन्फ्यूज होते की त्यातलं 2 कुठलं घ्यायचं. हा कलर मला जास्ती आवडला होता आणि एक चॉकलेटी होता आणि एक पर्पल होता. तर पर्पल खूप आवडला होता, पण ते जास्ती ड्रेसवरती नाही, वेगवेगळ्या ड्रेसवरती मी नाही घालू शकले असते. तर हा चॉकलेटी घेतला शेवटी आणि आणखी काय-काय घेतलं तेही दाखवते मी. तर हे पर्पल पण अजून मला असं वाटत होतं की दोन्ही घ्यावे, पण दोन्ही डिझाईन सेम होते. त्यामुळं मग मी चॉकलेटी कलरचा आहे ना, तोच घेतला. आणि बाकीचे जे झुमके आहेत ना, ते पण ₹30, ₹80, ₹100 अशाच रेंजमध्ये आहेत. आणि ह्या अंगठ्या बघा, तुम्हाला असं वाटेल की ह्या अंगठ्या बघितल्या की इतक्या मोठ्या अंगठीचं काय करायचं आहे आणि चांगलं दिसणार नाही. तर मी तुम्हाला अंगठी घालून दाखवते. आता माझी मैत्रीण घालून दाखवेल की अंगठी कशी आहे. तर बघा, किती सुंदर दिसते. तुम्ही साडी घातल्यानंतर, फंक्शनमध्ये गेल्यानंतर ही अंगठी किती सुंदर दिसेल बघा. मला तर ही खूप जास्त आवडली आणि बघताना असं वाटतं की नाही चांगली दिसणार, पण ते घातल्यानंतर इतकी सुंदर दिसत होती आणि तिने हातावर मेहंदी पण लावली होती, त्यामुळं अजून छान दिसत होती. तर ह्या बघा अंगठ्या, ह्या पण 100-100 ला आहेत. कमी जास्त करून ती देईलच. तर आम्ही पण प्रत्येक वेळेस ज्वेलरी तिच्याकडूनच घेते. म्हणजे मला पर्सनली जास्त ज्वेलरीचं काही माहिती नाही आहे, पण जर चांगलं असेल तर ती मी नक्कीच घेते. तर गेल्या वेळेस पण मी एक व्हिडिओ बनवला होता तिच्याकडेच. त्यावेळेसला वेगळ्या ज्वेलरी होत्या, ह्या वेळेसला वेगळ्या होत्या, म्हणून मी परत हा व्हिडिओ बनवते. तर हे गळ्यातले आहेत बघा, खूप छान आहेत आणि ह्याच्यातले 2 आवडले मला आणि मी ह्याच्यात कन्फ्यूज झाले होते बघा. हे एक होतं जे की खूप जास्त सुंदर दिसत होतं. साडी घातल्यानंतर खूप छान दिसेल आणि जर मुलगी असेल तुम्हाला तर तिला घालण्यासाठी पण हे खूप छान आहे. मुलींना हे खूप छान दिसेल. तर साडी घातल्यानंतर वरती घालायला हे खूप छान होतं. जे की मला वाटत होतं की घालावं आणि मी ह्याच्यावर ट्राय पण केलं की कसं दिसतंय काय माहिती. तर हे एक गळ्यातलं होतं बघा. साडीवरती हे पण खूप छान दिसेल. आणि ही माझी मैत्रीण आहे संगीता, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असेल. तर ही दाखवत होती. तर ही माझ्याबरोबर आली होती, आम्ही दोघी आणि दुसऱ्या मैत्रिणीकडे आलो होतो. पण हीच दाखवत होती. असं म्हणजे मला सांगत होती, "हे घ्या ताई, ते घ्या ताई, म्हणजे खूप जास्त बिझनेस चांगला करू शकते ही." इतकं छान मला पटवून सांगत होती आणि हे एक होतं आणि ह्या 2मध्ये मी कन्फ्यूज झाले होते, की कुठलं घालावं. मग मी परत संगीताला बोलले, की "तू एक घालून बघ, मग मी ठरवते की कसं दिसते." कारण माझं मी घातलं तर मला एवढं काही कळणार नाही आणि ड्रेसवरती इतकं नाही कळत, पण तरी मी विचार केला की तू घाल मग मी बघते असं. आणि हे कानाचं तर मी मगाशी तुम्हाला दाखवलंच आणि नंतर हे मी घेतलंसुद्धा. मला ट्राय करायचं होतं वेगळं, म्हणजे हे नाही घेतलं, दुसरं म्हणजे घेतलं. हे दुसऱ्या डिझाईनचं आहे आणि ते दुसऱ्या डिझाईनचं. हे कानातलंच आहे. कानातलं म्हणजे ते कानाला वेल, आता त्याला काय म्हणतात हे मला नक्की नाही माहिती. पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी घातल्यानंतर दाखवेल की हे कसं असतं ते. आणि त्याच्यानंतर हे गळ्यातलं मी जे आत्ता तुम्हाला दाखवलं बघताय, दोन्ही गळ्यातले किती जास्त सुंदर दिसतात आहे. हे ₹250, ₹350 का 300 असे काहीतरी रेंजमध्ये आहेत. इतकं सुंदर दिसत होतं ना, हे साडीवरती किती छान दिसेल बघा तुम्ही. तर ह्या दोन्हीपैकी मी कुठलं घेऊ हे कमेंट करून नक्की सांगा. कारण मला दोन्ही आवडलेत आणि तुम्हाला जे तुम्ही जे म्हणाल की बाबा हे छान दिसतंय दोन्हीपैकी ते मी नक्कीच घेईल. तर ह्या बांगड्या आहेत बघा, जे की मी तिला गेल्या वेळेसच आणायला सांगितल्या होत्या. माझ्या साईजच्या मिळाल्याच नाहीत. मग मी तिला सांगितलं होतं की घेऊन ये म्हणून. तर आता ह्या वेळेसला ह्या साईजच्या मिळाल्या म्हणून मी घेते. आणि ज्या संगीताने घातलेल्या आहेत ती 2 ते 3 महिन्यापूर्वी तिने घेतलेल्या आहेत. बिलकुल कलर जात नाही आहे. कंटिन्यू ती वापरते. तरी अजिबात कलर गेलेला नाही आहे म्हणून मी ती बांगड्या घेतल्या आणि मी मध्येच नेल पेंट लावलं कारण मला असं वाटत होतं की हात चांगला नाही दिसत आहे. मग मी तिच्याकडून नेल पेंट घेतलं आणि परत तुम्हाला दाखवते पण की नेल पेंट लावल्यानंतर किती हात सुंदर दिसतोय. त्याच्यानंतर हे पण ज्वेलरी आहे बघा. आणि साडी घातल्यानंतर ही ज्वेलरी खरंच खूप छान दिसते आणि हे एक ब्रेसलेट होतं, जे की तुम्ही जीन्स घातल्यानंतर, टॉप घातल्यानंतर, वन पीस घातल्यानंतर हे घातलं ना, इतकं जास्त सुंदर दिसणार आहे आणि असं वाटत होतं की हे सोन्यासारखंच आहे, म्हणजे सोनंच. इतकं सुंदर आहे बघा तुम्ही, तुम्हाला जवळून दाखवते. ह्याचं डिझाईन पण किती जास्त सुंदर आहे. आता ह्याची किंमत किती होती ते मी विसरले. पण तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करा
आणि ब्रेसलेट असं कमेंट करा, मग मी तिला विचारून सांगते की हे कितीला आहे ते. आणि खरंच खूप जास्त सुंदर दिसतं, तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. खरं तर माझ्या मैत्रिणीची चॉईस खरंच खूप छान आहे, कारण ती जितकी ज्वेलरी आणते ना, असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ असं होतं. त्यामुळं कन्फ्युजन पूर्ण वाढून जातं की आता हे घेऊ ते घेऊ, आणि पैसे पण खूप खर्च करून येते मी हिच्याकडे गेल्यानंतर. तर हे बघा बांगड्या आहेत, म्हणजे ब्रासलेट टाईप आहेत त्या, असं खोलून आपण घालू शकतो बघा. आणि ह्या पण खूप जास्त सुंदर दिसत आहेत. आणि दुसऱ्या पण आहेत, ते पण मी दाखवते की वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कशा आहेत ते. आता ह्याची किंमत किती आहे, 220 का 120 असं काहीतरी होतं. पण क्वालिटी खूप छान आहे ज्वेलरीची. मी किती वेळा सांगू तुम्हाला, म्हणजे सारखं-सारखं मी म्हणते की क्वालिटी छान आहे, क्वालिटी छान आहे, पण खरंच क्वालिटी छान आहे. हे एक गळ्यातलं छान होतं, जे की तुम्ही साडीवर यूज करू शकता, आणि हे खूप छान सुंदर दिसतं. कारण माझ्या मैत्रिणींनी अगोदरही घेतलेलं आहे, आणि हे संगीताने घातल्यानंतर तुम्हाला दाखवते की कसं वाटतंय ते. हे साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये येतं. तिकडं जास्त हे यूज केलं जातं ना, हे डिझाईन त्या त्या साईडला जास्ती चालतं. पण आता आपल्या इकडं पण घेतात, तर ते पण मला आवडलं. हे पण होतं साधं सिंपल. पण मी अशी ज्वेलरी कधीच यूज केलेली नाही, आणि आत्ताही घेतलेली नाही, कारण मला असं वाटतं की मला जे चांगलं दिसेल तेच मी घ्यावं. त्याच्यानंतर हे कानातले होते, हे 30-30 रुपयाला होते. आणि थोडंसं वेगळं डिझाईन आहे, तुम्ही बघताय. तर हे पण छान होतं, 30 रुपयालाही होतं. मुलींसाठी खूप छान आहे. आणि हे गळ्यातलं होतं, वेगवेगळे गळ्यातले तुम्हाला दाखवते, जे मला आवडले ते पण दाखवते मी तुम्हाला. तर 160ला हे होतं, आणि कमी जास्त करून देईल. आणि हे पण कानातले आहेत बघा, पूर्ण हे जे झुमके आहेत ना, ते 30 रुपयाला आहेत. पूर्ण म्हणजे एक 30 रुपयाला, असं जोडी 30 रुपयाला. तर हे कानातले आहेत. तर तुम्ही वरचं जे आहे ना, ते तुम्ही चेंज करू शकता. अशा प्रकारे हे दिलेलं आहे. हे पण वेगळंच आहे. तर ह्याची किंमत वरती दिलेली होती. पण आता मी ज्यावेळेसला व्हिडिओ बघते त्यावेळेसला ते कळतच नव्हतं. आणि हे एक ज्वेलरी बघा, जे की साडीवर खूप जास्त सुंदर दिसेल, आणि हे फक्त 150 रुपयाला आहे. किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. ही डायमंडमध्ये आहे. हे पण खूप जास्त सुंदर दिसते. आणि मी परत म्हणेल की राजश्रीची जी चॉईस आहे ना, ती स्वतः चॉईस करून आणते हे सगळं. आणि तिची चॉईस मला खूप जास्त आवडली, कारण आपण दुकानातही जातो ना, त्यावेळेसला इतकं काय आपल्याला व्हरायटी बघायला मिळत नाही, पण ती जी ज्वेलरी आणते ना, ती खूपच जास्त सुंदर असते. हेही बघा तुम्ही, किती जास्त सुंदर आहे. आणि हे सगळे जे गळ्यातले आहेत ना, नेकलेस आहेत, सिर्फ सिर्फ बघा, मध्ये-मध्ये हिंदी निकलती माझी मग. तर हे सगळं 150 रुपयाला आहे. आणि ह्या बांगड्या पण आहेत बघा अजून, त्या पण दाखवते. आणि हे एक कानातलं होतं, जे की खूप जास्त सुंदर होतं, आणि मला हे खूप जास्त आवडलं. पण मी जर कानातले घातले तर झुमकेच घालते. मला असं वाटलं की मी हे घ्यावं. तर मी तिला सांगितलं आहे बाजूला काढून ठेव, आणि तुम्हाला हे कसं वाटतंय कमेंट करून सांगा. तुम्ही जर म्हटला की हे खूप छान आहे, तर मी नक्की घेईल हे. आणि काहीतरी वेगळं आहे बघा, युनिक चीज आहे ही, त्यामुळं घातल्यानंतर खूप छान दिसेल असं मला वाटतंय. तर मी काय घेऊन आले ज्वेलरी, आणि काही कन्फ्युजनमध्ये होते, ती तिला सांगितलं की बाजूला काढून ठेव, मी नंतर घेऊन जाईल. तर हेही गळ्यातलं होतं, तुम्ही बघताय. आणि सगळी ज्वेलरी आहे ना, अशी साडीवर घातल्यावरच, साडी घातल्यानंतरच खूप जास्त सुंदर दिसेल. हे 600 रुपयाला होतं, कमी जास्त करून ती देईल. आणि तुम्हाला प्राईस बघून वाटत असेल की प्राईस जास्ती आहे, पण क्वालिटी आहे, त्यामुळं प्राईस थोडीशी जास्तीच असणार आहे. लोकल जर असेल तर त्याचा कलर लवकर जाणार, लवकर खराब होणार, तुटणार, ते असं नाही आहे. ज्वेलरी चांगली आहे, त्यामुळं पैसेही चांगलेच आहेत. इतकंही काही महाग नाही आहे असं मला वाटतं. तर हे एक बघा, तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर दिसतंय हे. आणि म्हणजे जे बघेल ना, असं वाटत होतं हे घेऊ, हे घेऊ, असं करून करून किती जास्त शॉपिंग करावी असं वाटत होतं. तर बाहेर शॉपिंगला जायची गरजच नाही आहे. आणि हिच्याकडे ज्यावेळेसला येते ना, तर दिल गार्डन गार्डन हो जाता है, इतकी जास्त सुंदर सुंदर ज्वेलरी बघून. तर हे कानातलं तुम्ही बघू शकता. तर ह्या कानातल्यामध्ये आहे ना, तुम्ही अजून मध्ये जे खडे आहेत ना, ते चेंज करू शकता. हे असं कानातलं आहे. म्हणजे जशी साडी, जसा ड्रेस तुम्ही घालाल तसं हे चेंज करायचं, त्या कलरमध्ये चेंज करायचं. तुम्ही बघताय मागं एक स्क्रू आहे, तो फक्त काढायचा. मग इकडून तो मधला जो हे आहे ना, ते निघतं, आणि हे दुसरं टाकायचं आणि स्क्रू बंद करायचा. म्हणजे जसा ड्रेसचा कलर असेल, जसा साडीचा कलर असेल, तसं तुम्ही हे चेंज करू शकता. तर हे अशा प्रकारे बघा, किती जास्त सुंदर दिसतंय ना. ह्याच्यात आहे ना, अजून खूप जास्त कलर होते, मी तुम्हाला ते दाखवते की कुठले कुठले कलर आहेत ते.
दिसतंय ना खूप छान. आणि आता खरंच ज्वेलरी इतकी छान छान येते ना, बाप रे बाप! म्हणजे आपण इमॅजिनच करू शकत नाही. आणि हे बघा इतके सारे खडे आहेत हे, आणि हे आपण यूज करू शकतो तुम्हाला जसं हवं तसं. आणि हे एक मला खूप जास्त आवडलं. तुम्हाला आवडलं का? कमेंट करून जरूर कळवा. आणि त्याच्यानंतर एक गळ्यातलं होतं जे नाजूक होतं आणि जे सुंदर दिसत होतं. तुम्ही बघताय ह्याच्यात डायमंड मध्ये खडे खडे आहेत, ज्यामुळं हे खूप जास्त सुंदर दिसतंय आणि साडीमध्ये हे आणखी जास्त सुंदर दिसलं असतं. आणि त्याच्यानंतर हे एक कडेच म्हणता येईल ह्याला, कारण बांगडी नाही आहे, ही कडे आहेत जे की तुम्ही असंही घालू शकता. आणि बघा तुम्ही, नाही बांगड्या नाही, बांगडीचे कडे नाही आहे. मग भरपूर असं इथं बघितलं की त्यामुळं असं वाटतंय, पण ह्या बांगड्याच आहेत. एक एक घाला हातात आणि खूप जास्त सुंदर दिसेल. मग मी विसरते कधी कधी की ते काय आहे ते, पण परत बघितल्यानंतर कळतं की बाबा हा हे होतं. तर ते हा व्हिडिओ मी 4-5 दिवसापूर्वी काढला आहे आणि तेवढ्यात मी विसरले की बाबा काय चाललं आहे. आणि ह्या बांगड्या पण खूप जास्त सुंदर आहेत, ज्या की संगीतानं घेतल्या आणि मलाही आवडल्या होत्या. पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, जास्तीत जास्त मी हिरव्याच बांगड्या घालते. जास्त म्हणजे शौक नाही आहे मला बांगड्यांचा, पण त्यातली त्यात फक्त हिरव्या, आणि हिरव्या बांगड्या मला खूप जास्त आवडतात. आणि हे गजरे पण तुम्ही बघू शकता, असं वाटत होतं की ओरिजिनलच आहेत, इतके जास्त सुंदर. आणि हे फक्त 90 रुपयाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जर ज्वेलरी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि जास्ती ज्वेलरी घेतली तर शिपिंग चार्जेस तर घ्यावेच लागतील तुम्हाला, कारण शिपिंग चार्जेस जास्ती होतील. वेटनुसार असते ज्वेलरी असं मी ऐकले, त्यामुळं. आणि हा गजरा बघा, असं वाटतंय ना की खरोखरच असा ओरिजिनल आहे. हा पण मला खूप जास्त आवडला, जे की तुम्ही साडी घातल्यानंतर घातल्यावर खूप जास्त छान दिसेल. आणि हे आहेत साडी पिन, ज्या की वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत. आणि अजून काय सांगू, म्हणजे हिच्या घरी आल्यानंतर फक्त पैसे घेऊन यायचे, फक्त पैसे, आणि खूप जास्त शॉपिंग करून जायची. आणि ह्याच्यानंतर बघा हे कानातले आहेत, सॉरी नाकातले आहेत. म्हणजे सानिया मिर्झा आपण म्हणायचो बघा लहानपणी, की ही डिझाईन आहे, ती फक्त नाकात अडकवायचं आहे. हे घालायला म्हणजे खूप जास्त सोपं आहे. जशी तुम्ही साडी चूज कराल, ड्रेस चूज कराल, त्यानुसार हे तुम्ही चेंज करू शकता. आणि हे फक्त आहे 30 रुपयाला. कुठलंही घ्या 30 रुपये. आणि डिझाईन पण बघू शकता तुम्ही, किती जास्त सुंदर सुंदर आहेत. आणि आता कशी नथ जशी आली आहे फक्त अडकवायची, तसंच हे फक्त अडकवायचं आहे बघा. एक काढून दाखवले तुम्हाला. आणि हे किती नाजूक आहे, आणि घातल्यानंतर खरंच जास्त सुंदर दिसत होतं. आणि हे एक गळ्यातलं आहे, आणि हे फक्त 100 रुपयाला आहे. आणि मी अजूनही सांगते, मला जे आवडतं तेच मी घेते. मला असं वाटतं की काही काही ज्वेलरी आहे ना, मला चांगली दिसणारच नाही, आणि काही काही चांगली दिसू शकते. आपल्याला माहिती असतं आपल्याला काय चांगलं दिसेल, काही नाही दिसणार. तसं मी घेतलं. आणि हे पण गळ्यातलं बघा तुम्ही, किती जास्त सुंदर आहे. आणि तुम्हाला कुठली कुठली ज्वेलरी आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा करून ही सारी ज्वेलरी तुम्हाला घरपोच मिळेल. तर हे बघा गळ्यातलं, म्हणजे मी जोपर्यंत बघत होते ना, तोपर्यंत ज्वेलरी दिसतच होती, हिच्याकडे दिसतच होती. आणि मला जास्त टाईम नव्हता, त्यामुळं मी अर्धीच ज्वेलरी बघितली आणि अर्धाच व्हिडिओ केला. नेक्स्ट टाईम मी पूर्ण व्हिडिओ आणखी काढेल जास्ती ज्वेलरीचा. आजसाठी इतकंच.